श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 152चा उर्वरित भाग। माईन भट्ट म्हणून आपल्या स्वतःकडे बोट दाखवले। जीवासी बोधू आणि बोध शक्ती ते येथोनीची की गा। माईन भट्टांनी विचारले, जीजी परमेश्वराला कोणी इंद्र म्हणतात, कोणी ब्रह्मा म्हणतात, तर कोणी विष्णू म्हणतात, कोणी महादेव म्हणतात, असे अनेक प्रकाराने म्हणतात व त्याच भावाने भसतात, तर त्यांची फळे कोण देतात? सर्वज्ञांनी सांगितले, अनंत शक्ती परमेश्वरू सकळईसी विषय व्यवस्था करीती। यावर हस्तीचा दृष्टांत निरूपण केला। गावा हस्ती आला तेथे आला तेथ जातेस ध हस्ती पाहो गेले। एके पाहो देखिला, एके सोंड देखिली, एके कानू देखिला, एके पाटी देखिली, एके पोट देखिले, एके पुस देखिली, एक एकमेका संवदती। अरे तुवा हस्ती देखिला, पाहो देखिला, तो म्हणे हस्ती खांबारी सारिका। तोंड देखिली, तो म्हणे हस्ती मुसाळा सारिका। कानू देखिला, तो म्हणे हस्ती सुपा सारिका। पाटी देखिली, तो म्हणे हस्ती भिंती सारिका। पोट देखिले, तो म्हणे हस्ती कोथळ्या सारिका। पुस देखिली, तो म्हणे हस्ती खराटे या सारिका। ऐसे एकमेका विरोधिती तयामध्ये डोळसू असे। तो म्हणे हा हस्तीचा एकू एकू अवयव होय, परी हस्ती नव्हे। ऐसा अवयव युक्त तो हस्ती। तसेच ज्याला जी शक्ती प्रकाशली आहे तो त्या शक्तीलाच परमेश्वर म्हणतो। परंतु ज्ञानिया असतो तो म्हणतो ही ईश्वराची एक एक चैतन्य शक्ती आहे, परंतु त्या शक्ती परमेश्वर नाहीत। असा सर्व शक्ती युक्त तो परमेश्वरू आहे। आणि यावर माईन भट्टाला बोध झाला। मग माईन भट्टांची सर्वज्ञावर बुद्धी बसली। ईश्वर अशी प्रतीती आली। उठून दंडोते घातले, श्रीचरणा लागले। मग विचारले, जीजी व्यक्त अव्यक्त परमेश्वराचे कसे लक्षण आहे? सर्वज्ञांनी सांगितले, भट्टो व्यक्ती शक्ती ते अधिकरोनी परमेश्वराची व्यापारती। परमेश्वराचा सकळही व्यापारू शक्ती धारकू। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।